महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक बातमी आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौऱ्यावर होते। विमान लँडिंग दरम्यान हा अपघात झालेला आहे। त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे। या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते। DGCA कडून या अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जण या विमानामध्ये होते आणि या विमान लँडिंग अपघातामध्ये या 6 जणांचा जो आहे तो मृत्यू झाल्याची माहिती मिळते। यामध्ये वैमानिक, सुरक्षा रक्षक यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या विमानामध्ये होते आणि हा बारामतीमध्ये लँडिंगच्या दरम्यान हा विमानाचा अपघात झालेला आहे आणि विमान लँडिंग अपघातामध्ये विमान पूर्णपणे क्रॅश झालेला आहे। विमानाला आग लागल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा या अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। राज्यासाठी अत्यंत दुःखद अशी ही बातमी जी आहे ती म्हणावी लागेल, कारण सकाळच्या 9 सव्वा 9च्या दरम्यानमध्ये हा विमान लँडिंग जो आहे तो होणार होतं बारामतीमध्ये। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल होत होते, दौऱ्यावरती अजित पवार होते, मात्र विमान लँडिंग करत असताना हा अपघात जो आहे तो झालेला आहे आणि त्यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती DGCA कडून आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आणि दुर्दैवी बातमी जी आहे ती म्हणावी लागेल, कारण सकाळच्या सत्रामध्ये अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती होते आणि लँडिंग करत असताना हा विमानाचा अपघात झालेला आहे आणि विमानाचा अपघात झाल्यानंतर विमानाने पेट घेतल्याने हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आताची ही ताजी दृश्य आपण पाहू शकता। हे विमान अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये विमानानं अक्षरशः पेट घेतलेला आहे आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।